माननीय राज्यपाल महोदयांना माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही आघाडीचे तिन्ही काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माननीय उद्धवजींच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही तिघेही एकत्र पद्धतीनं भेटलेलो आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत त्यांना चर्चा केली आहे, अवगत केलं आहे आणि मनोज जरांगे यांचं उपोषण आज 7वा दिवस आहे. पाणी सुद्धा नाही पीत अशी अवस्था आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज अस्वस्थ आहे, सर्व जनता अस्वस्थ आहे महाराष्ट्राची आणि त्यामुळे लवकरात लवकर हा सरकारने निर्णय दिला पाहिजे हा आग्रह आम्ही त्यांना केलेला आहे. ही गंभीर परिस्थिती केवळ मराठवाड्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. अनेक ठिकाणी काही ना काही घटना घडत असताना आता चॅनलवर येत आहेत. अशा वेळेस सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा गंभीरपणे यामध्ये लक्ष घालावं, निर्णय द्यावा हे आम्ही अपेक्षित आहोत की मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे हे आम्ही आग्रहानं सांगितलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्राची काही परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थिती आहे. ड्रग्जचे साठे सापडत आहेत महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. या दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे. या सगळ्या बाबतीत त्यांना अवगत केलं आहे. परंतु मराठा आरक्षण हा विषय आता ऐरणीवर आहे. या बाबतीत तातडीनं महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी त्यामध्ये लक्ष घालून निर्णय द्यावा, आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशा प्रकारचा आग्रह आम्ही माजलगावचे आमदारांची बैठक आहे आणि याच्यामध्ये ज्यांचे दाखले मिळतील, ज्यांचे पुरावे मिळतील अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं अशा पद्धतीची नाही. यामध्ये विशेष काही नवं केलं असं नाही. असं आहे की जे आहे पुरावा आहे, कुणबी आहे तर दाखला मिळाला तर ते पूर्वी होतं. नवीन काय झालंय आणि मराठा समाज म्हणून जो आहे त्याच्या आरक्षणाचा प्रश्न बाकीच राहिलेला आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आणि गाडी जी आहे ती जाळली गेली आहे. मराठा आरक्षणांकडनं जाळपोळ होतीये. कुठेतरी मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे. सरकार अपयशी ठरतं का? लक्ष आहे ते नेत्यांवर आहे. याबाबतीत घटना घडतायत हेच तर आम्ही हे सगळं आम्ही माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना अवगत केलं आहे. गांभीर्यानं लक्ष त्यांनी घालावं याबाबतीत त्यांना विनंती केली आहे. जनतेला शांततेचं आवाहन करणार का? सन्माननीय राज्यपालांना भेटून त्यांना विनंती केली आहे की त्यांनी या सर्व परिस्थिती जी गंभीर झालेली आहे, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती फार अतिशय गंभीर आहे. त्यांनी अनशन सुरू केलेलं आहे, पाणी ते पित नाहीयेत, प्रकृती त्यांची खालावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करावा. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला त्याच्यामध्ये निर्णय घेण्याकरता तातडीने गांभीर्य त्यांनी शासनाने ओळखावं आणि म्हणून राज्यपालांनी मध्यस्थी करावी. त्याचबरोबर केंद्र शासनाला सुद्धा राज्यातल्या विद्यमान परिस्थितीबद्दल अवगत करावं अशा प्रकारची विनंती सन्माननीय राज्यपालांना आम्ही केलेली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 1,72,000 साधारण 1,72,00,000 लोकांच्या त्यांनी शिंदे समितीने मागणी दस्तावेज पाहिले आणि त्यातून साधारण 11,530 लोकांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात परिस्थिती असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं त्याच्याबद्दल अजिबात नाहीये. ही किती म्हणजे 1,72,00,000पैकी केवळ 11,000 लोकांना मिळणं ही त्यांना मिळतंय, मिळावं या तक्रार नाहीये. पण यातून मराठा समाजाचा संपूर्ण प्रश्न मार्गी लागत नाहीये. फक्त मराठवाडाच नाही, मराठवाडा 8ही जिल्ह्यांचा प्रश्न गंभीरच आहे. परंतु मराठा आरक्षणाचा विषय हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातलाही काही भाग अशा स्वरूपाचा प्रश्न हा सर्वत्र आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर फक्त भागेल असा विषय नाहीये. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांच्या आजच्या स्टेटमेंटमध्ये काही राजकीय स्टेटमेंट्स आले, हे दुर्दैवाची बाब आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, शिंदे समितीने सुद्धा अहवाल देत असता म्हणजे न्यायमूर्ती भोसलेंनी जो नंतर त्यांचं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर जो अहवाल दिलेला आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्वात उत्कृष्टपणे राज्य सरकारने केंद्रामध्ये बाजू आपली सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. ऑल द बेस्ट लीगल माइंड्स हॅव अपियर्ड बिफोर द सुप्रीम कोर्ट. केवळ सरकारचंच नव्हे तर अन्य ज्या लोकांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बाजू मांडल्याचा निर्वाळा रिटायर्ड चीफ जस्टिस
दिलीप भोसले यांच्या अहवालात स्पष्ट आहे ते कदाचित मुख्यमंत्र्यांनी पाहिलं नसावं. आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाहीये, पण पॉलिटिकल स्टेटमेंट न देता आज जी परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे ते गांभीर्य लक्षात घेऊन याच्यामध्ये निर्णय तातडीने घेतला पाहिजे. कसा निर्णय घ्यायचा, काय निर्णय घ्यायचा, अनेक लिगल ऑप्शन्स आहेत. सर्वात उत्कृष्ट त्यांच्याकडे सल्लामसलत करणारे अॅडव्होकेट जनरल असतील, बाकी अन्य लोक असतील. हा निर्णय झाला पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाहीये तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याच्यावर मार्ग कसा काढायचा की मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. विधिमंडळाचं अधिवेशन राज्यामध्ये तातडीने बोलवावं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय. एकीकडे आज प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावलेली आहे, त्यांच्या गाडीवर तिथे काही ठिकाणी दगडफेक होते आहे, काही ठिकाणी म्हणजे परिस्थिती चिघळत चाललेली आहे, हाताबाहेर चाललेली आहे. आणि म्हणून तातडीने अधिवेशन बोलवावं, लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि सरकारने या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी विनंती आहे. आणि जरांगे पाटलांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा थोडंसं मदत करून याच्यामध्ये आपल्याला थोडीशी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आम्हा सर्वांना त्यांची गरज आहे, महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय. आणि मग जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी आमची विनंतीला मान देऊन त्यांनी अनशन सोडवावं अशी विनंती आमची आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे दिसत मला हा त्यांचा प्रश्न आहे. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच असतात, उपमुख्यमंत्र्यांसुद्धा किमान दाखवलं तर पाहिजे की आम्ही सरकारच्या बरोबर या विषयात मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. ते काय अंतर्गत विषय त्यांना माहिती आहे. पण मला एवढं सांगायचं आहे हा विषय राजकारणाचा नाहीये. समाजाला सुद्धा राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि जो कोणी ह्याच्यामध्ये मार्ग काढू शकेल त्याबद्दल लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि म्हणून आम्ही एक जिम्मेदार विरोधी पक्ष म्हणून, महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. मागितले आहे जरांगे पाटलांना ते म्हणाले की 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे, सगळे प्रमाणपत्र सगळे कागदपत्र. असं आहे आता तो प्रश्न आधी एक महिना आणि 10 दिवस दिल्यानंतर त्या 1 महिन्यामध्ये काय नेमकं घडलं हे तरी कळलं पाहिजे ना. आणि मग कुठल्या गोष्टी अडतंय आपलं हे स्पष्ट करावं. नुसतं देणं आम्ही देणार किंवा आपण जे सांगताय त्यावर विश्वास बसायचा असेल तर आपण महिन्याभरात नेमकं काय केलं हे तर लोकांना कळलं पाहिजे. थोड़ा हिंदी में ब्रीफ कीजिए. आज महाविकास आघाड़ी का डेलीगेशन गवर्नर से मिला है, किन मुद्दों पर चर्चा हुई है? सरसकटच्या हम लोगों ने आज महामहिम राज्यपाल जी से मुलाकात महाविकास आघाड़ी के सभी मान्यवर नेताओं ने आज की है. हमने राज्यपाल जी को परिस्थिति की गंभीरता उनको समझाई है, उनको पता है. हमने उनसे कहा है कि वो तुरंत इसमें इंटरवीन करे, राज्य सरकार के सम्मान्य मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और कैबिनेट को अवगत करे. इस मामले को गंभीरता से सरकार ने देखना चाहिए. ऐसे जो हालात में सरकार की जो उदासीनता दिख रही है उससे लोगों में बहुत ज्यादा गुस्सा है, लोगों में बहुत बड़ा आक्रोश है. आप देख रहे हैं कि मराठवाड़े के सभी जिलों में वहां पर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन निर्माण हुई है, कानून की स्थिति निर्माण हुई है. लोग घर पे जाके अंगार लगा रहे हैं, कई गाड़ियां तोड़ रहे हैं, रास्ते बंद हो चुके हैं, गांव में जाना बंद हो चुका है और बड़ी गंभीर स्थिति है. तो ऐसे गंभीर स्थिति में सरकार ने तुरंत सामने आकर अपनी भूमिका स्पष्ट कर देनी चाहिए. और केंद्र सरकार से भी हमने अनुरोध किया है राज्यपाल के द्वारा कि केंद्र सरकार को भी अवगत करे कि उसमें ध्यान देने की, इंटरवीन करने की आवश्यकता है. सबसे बड़ी बात जो है सुप्रीम कोर्ट ने 50% का जो सीलिंग लगाया है आरक्षण का, इसके बारे में पार्लियामेंट में कोई कानून बदलाव के बारे में कुछ कर सकते हैं क्या, इसको भी आजमाने की जरूरत है. हेमंत पाटिल करके एक एमपी है हिंगोली से, उन्होंने अपना रेजिग्नेशन लेटर दिया है, वो शिंदे फैक्शन के ही है. क्या आपको लगता है कि उनके ही जो नेता है, उनके ही जो लोग हैं, उनका ही विश्वास नहीं है एकनाथ शिंदे के ऊपर, तो आगे ये मराठा? देखिए सवाल ऐसा है कि उन्होंने इस्तीफा दिया, उनका इशू है. हमने तो ये जरूर हम कहेंगे कि जब तक ऑपोजिशन रहेगी तब तक इस इशू को हम लोगों के सामने लेते जाएंगे और सरकार पे लगातार प्रेशर बना के रखेंगे. ये मराठा आरक्षण देने के बारे में सरकार निश्चित तौर पर मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, शांततामय पद्धतीने आंदोलन झालं. पण आता जे आंदोलन दिसत आहे त्यात हिंसाचार सुरू झालेला आहे, जाळपोळ होते, दगडफेक होते, आंदोलन भरकटलंय असं तुम्हाला वाटतं का? आंदोलन भरकटलं असं मी म्हणणार नाही. लोकांची सहनशीलता संपत चाललेली आहे. इतक्या वर्षापासून हा विषय सातत्याने प्रलंबित होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची सहनशीलता संपलेली आहे म्हणून हा विषय असा घडू लागलेला आहे. पण शांततेचं आव्हान कराल का? शांततेचं आमची आव्हान विनंती राहणारच आहे.
दानवे What do you want to say about it? Please one सर एनसीपी जो मराठा रिजर्वेशन को लेकर भीड़ में जो एनसीपी के विधायक है उनका घर तोड़ा गया है और जलाया गया है, उसको लेकर क्या इट इज देखिए ये बात से स्पष्ट है कि स्थिति गंभीर है. इट इज अ वेरी सीरियस सिचुएशन एंड दैट्स व्हाई वी हैव आस्क्ड द गवर्नर टू लुक इनटू इट एंड एक्सप्लेन द गवर्नमेंट द सीरियसनेस ऑफ द इश्यू. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आहे ती दिवसेंदिवस ढासळते आहे, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या फक्त बैठका चालू आहेत. कसं बघता तुमच्याकडे? खरं तर या राज्य सरकारवर जनतेचा आणि मराठा समाजाचा कोणताही विश्वास राहिलेला नाही. हे राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय. आरक्षण देऊ वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती मागतंय, परंतु या मुदतीत एक पाऊल सुद्धा हे सरकार पुढे जात नाही. आणि हे सरकार आताचं सरकार वेळ काढूपणा करतंय. वेळ काढूपणा करत असताना आताच्या सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याला ब्राह्मण जात आठवते. म्हणजे बाकीच्या जातीच्या विषयी सुद्धा वेगळ्या पद्धतीची भाषणं केली जातात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी हे सरकार संवेदनशील नाही आणि संवेदनशील नसल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. खरं तर एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते छत्तीसगडच्या विधानसभेच्या प्रचाराकरता व्यस्त आहेत. याकडे किती उपमुख्यमंत्री म्हणून किती गांभीर्याने आहेत हे दिसून येतं. बिलकुल यांना गांभीर्य नाहीये. यांना जर गांभीर्य असतं तर देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रात आले होते 4 दिवसापूर्वी शिर्डीला. त्यावेळेस यांनी या संदर्भात काही ना काही चर्चा केली असती, काही ना काही भूमिका मांडली असती. परंतु यांना या महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजापेक्षा स्वतःच्या पक्षाचा प्रचार महत्वाचा आहे. आणि म्हणून तर मी तर म्हणेल हे मराठा समाजाच्या विरोधातलीच भूमिका सातत्यानं घेत आलेली आहे. आणि म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तीव्र भावना सगळी असताना ताबडतोब याच्याविषयी केंद्राशी बोलणी झाली पाहिजे. राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे. म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे प्रमुख मंडळी आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की 11,530 जुन्या नोंदी आम्हाला सापडल्या. एवढं पुरेसं आहे असं वाटतं का? बिलकुल पुरेसं नाही आहे. 11,500 नोंदी त्यांनी कुठून काढल्या माहिती नाही. जर 1 कोटीमध्ये असतील तर. आणि खऱ्या अर्थानं जुन्या जर सगळे कायदे बघितले 1921चे काही कायदे पुढे आलेले, नंतरचे काही कायदे पुढे आलेले. आणि मला असं वाटतं मराठा कुणबी हा विषय आहे. तो विषय असताना आम्ही ही भूमिका मांडली. कोणत्याही समाजाच्या कोणत्याही रिझर्वेशनला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. त्यात घटनेच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. आणि घटनेची दुरुस्ती जर एका दिल्लीच्या प्रशासकीय सेवेसाठी जर सरकार महिनाभरात कायदा बनवत असेल तर एवढा मोठा व्यापक प्रमाणात मराठा समाज याच्याविषयी सरकार हे पाऊल का उचलत नाही हा आमचा प्रश्न आहे. सरसकटची मागणी महाविकास आघाडीची असणार का? सरसकट आरक्षण आमदारांची घरं जाळली जात आहेत. त्या गाड्यांमध्ये स्फोट झाले, त्यांचं संपूर्ण घर एक मुंसपणाला लागलं, सगळीकडे लागताना दिसलं. तुम्ही काय आवाहन कराल? ते खरं तर हे आंदोलन शांततेत झालं पाहिजे. परंतु आताच्या घडीला मराठा तरुणांची मानसिकता ही सुद्धा सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. कारण आरक्षण का लागतंय ही सगळी मानसिकता मराठा समाजातील तरुणांची आताच्या घडीला मला वाटतं त्यांची एकाग्रता ढळलेली. परंतु त्याला कारण आताचे जे सत्ताधारी आता जे सरकार आहे ते त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं. म्हणून हे पावलं उचलले जात असावे. सरसकट आरक्षण महाविकास आज आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना राज्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी महामहिम राज्यपाल महोदयांना आमचं डेलिगेशन मिळालं. काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेब गट शिवसेना आणि राज्यातली सध्याची परिस्थिती त्यांना आम्ही समजावून सांगितली. त्यांच्याजवळ पण माहिती आहे. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं मणिपूर जळते आहे, 2 जातीमध्ये त्या ठिकाणी जे वाद निर्माण होऊन आजही ते हिंसक वळण थांबत नाही, तीच परिस्थिती भाजप महाराष्ट्रात करते काय अशा पद्धतीचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. 30 दिवसाची मुदत सरकारने 40 दिवसावर नेली. पण सरकार जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला येतं, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते म्हणतात की आम्हाला बोलायचं आहे, करायचं तर नाही. आणि या निमित्तानं आगीमध्ये तेल टाकण्याचं पाप राज्यातलं एड्याचं सरकार करते आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हे मणिपूर होऊ नये, हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ही काळजी आम्हाला आहे. आणि म्हणून राज्यपाल महोदयांना आम्ही भेटलो. दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न आज महत्वाचा आहे.
बीडच्या एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मुलीने जे भावनिक पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला लिहिलं की माझ्या वडिलाचा जीव वापस आणून द्या. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करते आहे आणि त्या शेतकऱ्याची मुलगी मुख्यमंत्र्याला पत्र देत असेल की माझ्या वडिलाचा जीव मला वापस आणून द्या. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फरक आज शेतकऱ्यांच्या जीवावर बेतलेला आहे आणि ही मार्मिक आवाज हाक ती मुलगी मांडत असेल तर हे झोपेत गेलेलं सरकार, निद्रावस्थेत असलेलं सरकार, बधीर झालेलं सरकार, या सरकारला जागं केलं पाहिजे. आणि म्हणून त्याचप्रमाणे राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कंत्राटी भरती आता रद्द करतो आहे आणि त्या जागी नवीन धोरण जे काय होतं ते अजूनपर्यंत जाहीर केलं नाही. सगळ्या मुलामुलींमध्ये अजूनही असंतोष आहे. त्या पद्धतीची भूमिका केव्हा हे स्पष्ट करणार. आणि म्हणून एकीकडे तरुण, एकीकडे शेतकरी, एकीकडे आरक्षणाचा मुद्दा 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपनी मराठा असेल, धनगर असेल, राजपूत असेल, विविध जातीच्या लोकांना आरक्षणाचं गाजर जे दाखवलं होतं ते कसं पूर्ण करणार. त्यासाठी विशेष अधिवेशन विधिमंडळाचं बोलवलं पाहिजे आणि माननीय राज्यपाल महोदयांनी जरांगे पाटील यांनाही आवाहन केलं पाहिजे. कारण की गेले आज त्यांचं आंदोलनाचा 4था 5वा दिवस सुरू झालेला आहे, 6वा दिवस सुरू झालेला आहे. ते बिना पाण्यानं पूर्ण पाणी न पिता आंदोलन त्यांचं सुरू आहे. 7 दिवसात त्याचे परिणाम त्याच्या पूर्ण शरीरावर येतो, किडनीवर फरक पडतात. त्यांची किडनी पण प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांचा जीव गेला तर मग हे सगळे प्रश्न निर्माण होतील. म्हणून माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही आवाहन केलं, त्यांना विनंती केली की तुम्ही जरांगे पाटलांना आवाहन करा आणि हे त्यांना सांगा की आपण आंदोलन करण्याचा अधिकार तुमचा आहे, पण राज्य सरकारने तातडीने हे प्रश्न निकाली काढावे आणि राज्यामध्ये जी अशांतता पेटवली गेलेली आहे सरकारच्या वतीनं ती ताबडतोबीने शांत करण्याच्या दृष्टिकोनातली भूमिका महामहिम राज्यपाल महोदयांनी करावी. ही भूमिका आजच्या डेलिगेशनमध्ये आम्ही लोकांनी मांडलेली आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं सगळेच आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टी असेल, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट या सगळ्यांनीच आम्ही भेट घेतली आणि प्रामुख्याने एकच सांगितलं की विशेष अधिवेशन बोलावलंच पाहिजे आणि जे काही आज लीगल कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा जे काही असा जर विषय असेल किंवा केंद्र सरकारच्या अधिकारातला काही विषय, राज्यांना अधिकार नाही, ह्या जे काही आज वेगवेगळ्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांच्या अनुषंगाने सांगितलं जातं, तर हा सगळाच तिढा सोडवण्याचं काम हा निश्चित प्रकारे होण्याची गरज आहे आणि कुठल्याही परिस्थितीत विशेष अधिवेशन बोलवून आपल्याला या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवला पाहिजे आणि याचं गांभीर्य ओळखून महामहिम राज्यपालांनी हे अधिवेशन बोलवलं पाहिजे, सरकारने बोलवलं पाहिजे अशी विनंती आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. मी त्या भागातला एक लोकप्रतिनिधी असल्या कारणाने मला त्याची अधिक जास्त चिंता मला वाटते, कारण त्या भागामध्ये अक्षरशः मोठ्या पद्धतीनं सर्वच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातूनचा मज्जाव आहे. अलीकडच्या काळात तरुण मुलांचं साहजिक आहे की मोठ्या पद्धतीनं संतुलन ज्याला म्हणतो आपण ते राहू शकणार नाही आणि मग रस्त्यावर सुद्धा उतरल्याशिवाय हा विषय राहणार नाही आणि म्हणूनच याचं गांभीर्य लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आज जे शिंदे समितीच्या वतीचा अहवाल आला आणि त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तो आकडा अतिशय ज्याला आपण म्हणतो की 11,000 हा आकडा मराठवाड्याच्या संपूर्ण लोकसंख्या आणि मराठा लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे आणि त्यामुळे हा कुणबी ज्याचा आहे त्याला प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी एक त्यांनी व्यवस्था करण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं अशा पद्धतीची जी भूमिका घेऊन जरांगे पाटील आणि त्यांची संपूर्ण जी काही आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्याला हे उत्तर असू शकत नाही.
हे मला या ठिकाणी नम्रतेने सांगायचं आहे. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे त्यांच्या सगळ्या मागण्यांचा विचार व्हावा आणि योग्य, कायदेशीर आणि ज्याला मी म्हणेन की कायद्यामध्ये टिकेल अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून त्वरेने पावलं टाकावीत अशा पद्धतीच्या अपेक्षा महाविकास आघाडीच्या वतीनं महामहिम राज्यपालांना आम्ही सर्वांनी केली. परंतु जरंगे पाटील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. 31 जानेवारीच्या आधी राष्ट्रवादीची जी मागणी 31 डिसेंबरच्या अगोदर नाही 31 जानेवारी राष्ट्रवादीसाठी बरोबर, 31 डिसेंबर प्रश्न पूर्ण करा, मी बोलतो. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही शेवटची तारीख दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या अपात्रतेचे जे आमदाराची जी काही तुम्ही याचिका टाकली आहे त्याच्या संदर्भामध्ये, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? समाधानी आहात का या? आम्ही पूर्ण समाधानी आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं मी मनापासून आभार मानेन. पुन्हा एकदा या कायदेशीर व्यवस्था भारतातली उत्तमपणाने चालवू शकते याचा विश्वास निर्माण करण्यासाठी हा त्यांनी दिलेला आदेश महत्त्वाचा आहे. अलीकडेच मागच्या आठवड्यातच आम्हाला इतक्या उशिरा डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसेस आमच्यापैकी काही विधानसभाच्या सदस्यांना सर्व झालेले आहेत. त्यामुळं आम्ही ज्यावेळी विधानसभेचे पक्ष आमचा सगळ्यांनाच सिक्वेन्स माहिती आहे, मी त्याची सगळी उजळणी करणार नाही, पण अचानक 9 जण जाऊन शपथ घेतात हे सगळंच अनाकलनीय आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या समोर ज्यावेळी मुद्दे मांडले त्यावेळी समोरची बाजू वेळ काढण्याचं धोरण स्वीकारत होती. पण मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी एक वेळ फिक्स केली. शिवसेनेसाठी 31 डिसेंबर आणि राष्ट्रवादीच्यासाठी 31 जानेवारी. आणि याच्या काळात याच्या आत माननीय विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय झाल्यावर ज्यांना त्यातनं अन्याय वाटतो असं वाटेल ते आवश्यक असतील तर पुढे जाऊ शकतील असं त्याचा अर्थ होतोय. त्यामुळं मला खात्री आहे की योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष टाईम लिमिट असल्यामुळे त्याच्या आत घेतील. आज या ठिकाणी राज्यपाल महोदयांना पुन्हा एकदा, काल मी सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाडजी भेटलो होतो, पुन्हा एकदा आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे सदस्य या नात्याने महामहिम राज्यपाल महोदयांना मराठा आरक्षणाच्या बद्दल तातडीनं निर्णय घेतला पाहिजे, ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर राज्य सरकारला आपण सुचवा आणि केंद्र सरकारला देखील याची माहिती करून द्या आणि केंद्र सरकारने देखील लवकर इंटरव्हीन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातला हा अत्यंत ज्वलंत असा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लाखो युवकांच्या जीवनाशी संबंधित असणारा, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे, त्याच्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी पुन्हा एकदा सर्व महाविकास आघाडीने मागणी केलेली आहे. आज अध्यक्षांना पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी थोडंसं फटकारलेलं आहे. वेळेत निर्णय घ्या नाहीतर आम्हाला सुनावणी घ्यावी लागेल असं त्यांनी पुन्हा एकदा आज सांगितलं. म्हणून आता त्यांनी टाईम ठरवलेला आहे. त्या टाईममध्ये मला वाटतं 31 डिसेंबरच्या आत आणि 31 जानेवारीच्या आत शिवसेनेच्या डिस्क्वालिफिकेशनच्या जे पिटिशन्स आहेत आणि राष्ट्रवादीने दाखल केलेले जे पिटिशन्स आहेत त्याच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. तो निर्णय होईल अशी मला अपेक्षा, कारण आता सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वोच्च न्यायव्यवस्थेचं केंद्र आहे. त्यामुळे त्यांनी एकदा आदेशित केल्यावर मला वाटत नाही की त्याच्या दिरंगाई होईल. त्यातूनही दिरंगाई झाली तर सुप्रीम कोर्टाने मनोदय व्यक्त केलेलं आहे की मग न्याय देण्याचा निर्णय आमच्याकडे घ्यावा लागेल. पण अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष ही पाळी येऊन देणार नाही. निर्णय होईल तोच होईल आपल्या असं आहे की आमच्या बाबतीत, शिवसेनेच्या बाबतीत काही घटना घडून गेल्या. आमच्या बाबतीत डिस्क्वालिफिकेशनसाठी आता 31 जानेवारी हा अंतिम दिवस देण्यात आलेला असल्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या बरोबर निवडणूक आयोगाच्या समोर देखील आमच्या केसेस चालू आहेत आणि निवडणूक आयोगाच्या समोर या संदर्भात डिस्क्वालिफिकेशनला आता टाईम लिमिट असल्यामुळं निवडणूक आयोगाला देखील मला वाटतं निर्णय करण्यासाठी मर्यादा येऊ शकतात. मला न्यायिक व्यवस्थेची न्यायिक बाजू पूर्ण करेक्ट सांगता येणार नाही, परंतु आता निवडणूक आयोगाच्या समोर देखील 9 तारखेला तारीख आहे, त्यासमोरही आमचं सगळ्यांचं म्हणणं आम्ही मांडू. पण इथं पक्ष
आमदार ज्या बाजूला गेले तिथं पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न व्हायला लागलाय, पक्ष काढून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी या सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांच्या समोर डायरेक्टली इनडायरेक्टली आलेल्या आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे योग्य तो न्याय लवकरात लवकर होईल. डेडलाईन घातल्यामुळं 31 जानेवारीच्या आत सगळंच चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री सहजगत्या परवा बोलून गेले की ते डिस्क्वालिफाय होणार नाहीत मुख्यमंत्री, आणि डिस्क्वालिफाय झाले तर विधान परिषदेतून आम्ही त्यांना उभं करू. मला वाटतं डिस्क्वालिफिकेशन 6 वर्षासाठी असतं आणि ते संपूर्ण सभागृहाचं असतं, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीच असतं. त्यामुळे मला वाटतं की त्याचे प्रोव्हिजन्स जर बघितल्या तर असं म्हणजे दिलासा देण्याचा सतत प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री का करतायत मुख्यमंत्र्यांना हे मला कळत नाही. जी काही न्यायव्यवस्थेचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू आणि पुढे जाऊ. शेवटी आपल्या व्यक्तीपेक्षा देशातली लोकशाही महत्वाची आहे. पक्षांतर बंदीचा कायदा त्यासाठीच आलेला आहे. 10व्या शेड्यूलचं उल्लंघन करून काही केलं असेल तर त्याच्यासाठी काही ना काही निर्णय होईल आणि तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा पुढचे उपाय शोधत हुडकत बसणं हे पक्ष बदलण्यास, पक्ष फोडण्यास अधिक प्रोत्साहन देण्याचा आणि आशा निर्माण करण्याचा प्रश्न दिसतोय असं मला वाटतं. सोळंके यांच्या घराला आग लावली, त्यांच्या गाड्या जाळून टाकलेल्या आहे, अशा पद्धतीनं हिंसक प्रकार हे सगळीकडे होताना दिसतात. मराठा समाजाला 57 मोर्चे काढले होते, ते अतिशय शांतताच्या मार्गाने होते. गेल्या काही दिवसात मात्र या चळवळीचं, या आंदोलनाचं स्वरूप उग्र व्हायला लागले. स्वतः जरांगे पाटील पण सर्वांना आव्हान करतायत की शांततेचाच मार्ग आपला आहे. त्यामुळं कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या घरावर जाऊन त्यांच्या प्रॉपर्टीची, त्यांच्या वाहनांची नासधूस करणं हा काही आपला मार्ग नाही. मी सगळ्यांना आव्हान करेन की आपण शांततेच्या मार्गानं न्याय हक्काचं तुमचं आंदोलन चालू ठेवायला हरकत नाही. शेवटी सरकार देखील आणि आम्ही सगळे महाविकास आघाडी देखील या निर्णयात आम्ही आग्रहानं आज राज्यपालांच्याकडे त्यासाठी चालू आहे. त्यामुळे शांततेने जे काही आंदोलन होईल ते होणं जास्त आवश्यक आहे.